नमस्कार, मी आधी येगोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपल्यासोबत उमटे धरणातून रायगड जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे आहेत। दादा, आज तुम्ही या उमटे धरणातून गाळ काढण्यासाठी स्वतःच्या खर्चांनी एक पोकलन दिली, जशी तुम्हाला उमटे संघर्ष ग्रुपनी विनंती केली होती त्याच्यानुसार। दादा, मला कळत नाही, या उमटे धरणाला बांधून 46 वर्ष झाली, अजूनपर्यंत या उमटे धरणाचा गाळ काढला गेलेला नाही आहे आणि आज या उमटे धरणातून 2-3 दिवस पाणी आड येत आहे। तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून सुद्धा येथील जनता पाणी पिते आणि असं असताना दादा, आज या गाळामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची अतिशय गैरसोय होत आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात आहे आणि सरकार अस्तित्वात असताना इथे अलिबाग मूळ मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी अस्तित्वात आहेत। असं असताना सुद्धा तुम्हाला स्वतःच्या खर्चानी गाळ काढण्याची गिरदावली सध्या या अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये येते। याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? का तुम्ही स्वतःच्या खर्चाने कामं करताय? इथे सरकार नाही आहे का? इथं सरकारचा लोकप्रतिनिधी नाही आहे का? आता उमटे धरणाच्या परिसरात धरणाच्या बाजूला उभा आहे, मागे सगळे कामं चाललेले आहेत। खरं म्हणजे उमटे धरण संघर्ष समितीने हा जो उपक्रम राबवला त्याची अत्यंत आवश्यकता होती। जिल्हा परिषदेत असताना गेली 5 वर्ष मागची मी हा प्रश्न जो अत्यंत तिडकीने मांडला आणि त्याच्यामुळे फिल्टर प्लांट आणि पाण्याच्या टाकीचं वगैरे काम चालू होऊन पाणी चालू झालं। पण दुर्दैवाने त्यातला जो गाळ काढायचा तो गाळ काढून काय झाला नाही आणि त्याचा खरा अर्थानं जर आज मागोवा घेतला किंवा त्याचा पाठपुरावा केला ही उमटे संघर्ष समिती अध्यक्ष राकेश पाटील आहेत त्यांच्याबरोबर आणि सगळी त्यांची मंडळी आहेत, ती NGOच्या माध्यमातून हे सगळं काम करत आहेत आणि खरं ह्या कामाची गरज आहे। खरं म्हणजे शासनाने हे काम करायला पाहिजे होतं, पण जे काम पाहिजे ते सोडून अजून वेगळंच काम करतायत। ज्या वेळेला इथून आत्ताच 1 वर्षभरापूर्वी इथून एक 64 कोटीची पाण्याची पाईपलाईन टाकली, नवीन चालू आहे काम, टाकलेलं नाही काम चालू आहे। त्यावेळेला मी त्या जीवन प्राधिकरणच्या इथं जाऊन विचारलं, बाबा हे तुम्ही पाण्याची लाईन टाकताय तर तुम्ही हे का नाही करत? आपलं पहिला गाळ काढा आणि मग पाण्याची लाईन टाका। कारण फेब्रुवारी महिन्यात ह्या धरणाचं पाणी संपतं, म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून आपल्याला साधारण 8 दिवसांनी पाणी मिळतं, नंतर मार्च महिन्यात 10 दिवसांनी जातं आणि मे महिन्यात तर अगदी 15 दिवस 20 दिवस पाणीच नाही मिळत। त्याच्यामुळे पहिला गाळ काढण्याची गरज होती। जर 64 कोटी रुपये तुम्ही पाईपलाईनवर करताय तर ती पाईपलाईन आता आहे ती चांगली आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही हे करा, आपला गाळ काढा आणि मग पाणी लोकांना मिळेल। पण शासनाचा उरफाटा नाही आहे, तिकडं काय मिळत असतं आणि तिकडंच त्यांचं जास्त लक्ष असतं। ह्या गाळ काढताना काय मिळणार नाही, त्यात पाईपलाईन करून काहीतरी मिळेल आणि त्या हिशोबात त्यांनी पाईपलाईन चालू केली, पण ते अत्यंत निंदनीय आहे आणि धन्यवाद द्यायला पाहिजे या उमटे संघर्ष समितीला पाणी प्रश्नावर। काय त्यांनी हे NGOच्या माध्यमातून काम चालू केलेलं आहे। आता हे NGOच्या माध्यमातून त्यांनी काम चालू केल्यानंतर त्यांना सगळ्यांनी हातभार लावायला पाहिजे। शेवटी कुठल्याही गोष्टीला पूर्वी जसा राजाश्रय असायचा तसा आता पण राजाश्रय असायला पाहिजे आणि त्याच्यामुळे जे समाजकारणात काम करतात, राजकारणात काम करतात, त्यांना मदत करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून एक छोटीशी मदत म्हणून मी आमचं एक पोकलेन आम्ही सगळ्या मंडळी, म्हणजे आमचं माझं पोकलेन आहे ते आम्ही यांना पाठवलं, आपल्याला ह्याला दिलेलं आहे। 2022 मध्ये सुनील तटकरे सह आमदार महेंद्र दळवी सह मला वाटतं तुम्ही पण इथे धरणामध्ये आले, थोडासा गाळ काढण्याचं काम केलं, त्याच्यानंतर पावसाळा आला, त्याच्यानंतर पुन्हा 2 वर्ष उलटली। तर या 2 वर्षामध्ये आमदार महेंद्र दळवीसह सुनील तटकरे खासदारसह ही गाळ काढण्याची प्रक्रिया त्या तिथं का थांबवली? 2 वर्षामध्ये गाळ का काढला नाही? मागच्या वेळेला ज्या वेळेला गाळ काढण्यासाठी खासदार इथले तटकरे आमदार महेंद्र दळवी ज्यावेळेला ते शिवसेनेत होते त्यावेळेला आपण प्रयत्न त्यांनी केलेला, पण तो 4 दिवसांनी नंतर 4-5 दिवसांनी मला वाटतं पाऊस झाला, मग 8-1 दिवसांनी त्याचं काम बंद झालं। पण त्याच्यानंतर सातत्याने जो पाठपुरावा होता तो कोणीच केला नाही। खरं हे काम लोकप्रतिनिधीच आहे, त्यांनी तो करायला पाहिजे, पण तो पाठपुरावा झाला नाही आणि त्याच्यामुळे आता हे काम शेवटी सामाजिक संस्थांना हातात घ्यावं लागलं आणि त्यांच्या माध्यमातून काम होते। सरकारचा खरं इकडं किंवा पाणी पुरवठा विभाग जो आहे, जो लघुपाट बंधारे विभाग आहे, त्यांनी इकडं बघायला पाहिजे। तर त्यांनी कुठल्याही प्रकारे तिथं दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांना फक्त जर सांगितलं तर त्यांचे जे टिपिकल उत्तर आहे, त्यांना जर हे प्रश्न सांगितले टिपिकल उत्तर देतात आणि तिकडे थांबतायत, पण
जनतेने शेवटी हा प्रश्न हातात घेतला आणि जनतेने हातात घेतलेला कुठलाही प्रश्न पूर्णपणे तडीच गेल्याशिवाय राहत नाही याची आम्हाला नक्की खात्री आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आता नक्की पूर्णपणे तडीच आहे. दादा, मी काही जास्त प्रश्न विचारत नाही आहे. दादा, सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. मी स्वतः पत्रकार नात्याने प्रामाणिक प्रयत्न करत आहे. अलिबाग रोहा रस्त्याचं काम चालू असताना ते 5 वर्षात तर पूर्ण नाहीच होणार आहे. परंतु त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ज्या मोऱ्या बांधलेल्या आहेत त्या मोऱ्यांवर तुम्ही आता गाडी घेऊन 4 व्हीलरला आलात, त्याच्यावर त्यांनी डांबर टाकलेलं नाही खोदल्याच्यानंतर, नवीन पाईप टाकल्यानंतर, आणि तिथं खड्डे पडत आहेत. पावसाळा जवळ आलेला आहे, लोकांच्या गाड्या आदळतात, त्याच्यावर एवढी एवढी मोठी खडी टाकलेली आहे. एखादी खडी उडून 4 व्हीलरची एखाद्या 2 व्हीलरच्या डोक्याला वगैरे लागून अपघात होऊ शकतो, मनुष्यहानी होऊ शकते. या बाबतीमध्ये जे कोणी अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे, तर तुम्ही एक जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे, आणि मला जनता स्वतः बोलते की ह्यासाठी तू काहीतरी पत्रकार येण्यातरी काहीतरी प्रयत्न कर. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते अधिकारी आणि जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना जाऊन जाब विचारून जरा पावसाळ्यापुरती त्या मोऱ्या आहेत त्यांच्यावर तरी निदान डांबरीकरण खडीकरण करून जनतेची जी काही सोय होते त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख नेत्यांनी काहीतरी प्रयत्न करणार आहात का? खरं या रस्त्याचं काम चाललेलं आहे 4 वर्ष होऊन गेली, पण ते काम दुसऱ्या संतगतीने चाललेलं आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, दुसरा आला, दुसऱ्याने पण मला वाटतं बंद केला, आता तिसरा आला, पण तिसरा पण आता हे काम सोडून घेऊन का त्याची मशिनरी आता काय दिसत नाही. त्याच्यामुळं तिसरा पण कॉन्ट्रॅक्टर निघून गेला असं काय जर असलं तर ते चिंताजनक आहे. कारण पाऊस जवळ आलेला आहे, मोरांची कामं त्यांनी अर्धवट केलेली आहेत, बाकीची कामं आहेत ती कच्ची आहेत, आणि खालचे मोरांचे जाणारे प्रवाह ते बंद झालेले आहेत. ते लवकरात लवकर त्यांनी दुरुस्त करून डांबरीकरण तर आता होणारच नाही, कारण आता पाऊस आलेला आहे. पाऊस कुठल्याही दिवसात 2-4 दिवसात 8 दिवसात पाऊस पडेल, त्याच्यामुळे आता डांबरीकरण करून टिकणार नाही. पण ते त्यांनी करायला पाहिजे होतं, आणि तिथं शासनाने, प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. पण फक्त आता सगळ्यांचं लक्ष ते मतांच्या गट्ट्याकडे लागलेलं आहे, आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. आणि ह्या दुर्लक्षात 100% ह्या भागातल्या सगळ्या नागरिकांचं, या भागातल्या नाही तर जाणाऱ्या सगळ्या नागरिकांचं, इकडं राहतात, अलिबागला कनेक्टेड आहेत, अलिबागवरून रोह्याला जाणारे आहेत किंवा रोह्यावरून अलिबागला जाणारे आहेत, आणि बाकी सगळ्या पर्यटक असतील काय असेल तर सगळ्यांचं ह्याच्यात नुकसान होणार आहे. आणि हे जे नुकसान होणार आहे प्रचंड हाल होणार आहेत लोकांचे. दादा, मी बोलतोय त्याचं डांबरीकरण होणार नाही, तुम्ही बोलतात ते ठीक आहे. फक्त मोऱ्यांवर त्यांनी जे थोडेफार खोदून ठेवलं आहे तिथं डांबरीकरण BBM वगैरे केला तर 100% टिकेल, जेणेकरून त्रास होणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही एक पत्र देणार आहात का सार्वजनिक विभागाला? हो, आम्ही आता उद्याच देतो. आमचे तालुका प्रमुख आता माझ्याबरोबर शंकर गुरव आहेत, आमचे सगळे पदाधिकारी आहेत, गिरीश शेळके आहेत, सुरेश आहे, अजित पाटील आहेत, हा आमचा इथला जिल्हा संघटक आहेत, उपजिल्हा संघटक मारुती भगत आहेत, आमचे सगळे मंडळी आहेत, आमच्या अलिबाग मुरुड आपले चौलचे सरपंच पण आहेत, उपसरपंच. आणि ह्यांच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगतो काय, ह्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून उद्याच आम्ही पत्र देऊ सोमवारी, आणि त्याचा पाठपुरावा करून ते काहीतरी काम करून घेण्याला लावू, कारण ते काम करून घ्यावंच लागेल, नाहीतर इथल्या लोकांचे ऍक्सिडेंट नक्की हाल होते. तर दादा आपल्यासोबत होते. दादाने जे उमटे संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून उमटे धरणाचा गाळ काढण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यासाठी दादाने एक छोटंसं योगदानमधून दादांना सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे, त्यांनी दादांना सांगितलं तर दादाने तात्काळ एक पोकलन इथं दिलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज सर्वच पक्षीय नेते दादा या उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी सोबत आलेले आहेत. आणि मात्र लोकप्रतिनिधी इकडे का पाठपट फिरवत आहेत, जवळजवळ 1.25 लाख मतांच्या फरकाने जिंकलेले, हेच मला कळत नाही. असो मित्रांनो, अशाच पद्धतीने उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी इथे एकत्र येऊन मेहनत करून जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे. बाकी काही नाही. तुमचा इथे संपतो. जर का आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.